सांगलीतील कारागृहातील बंद्यांच्या मनपरिवर्तनासाठी मुलाखत कक्ष उपयुक्त. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. बंदी नातेवाईक भेटीसाठी मुलाखत कक्षाचे उद्घाटन. कौशल्य प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वितरण. सांगली कारागृहातील बंद्यांचे माणूस म्हणून पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांच्या मनपरिवर्तनासाठी नातेवाईकांशी संवाद महत्त्वाचा असून मुलाखत कक्षाच्या माध्यमातून त्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. कारागृहात असे सुधारणात्मक कार्यक्रम राबवण्यासाठी तसेच मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी शासकीय निधी तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तरतूद करू असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. सांगली जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी बांधलेल्या नवीन मुलाखत कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सांगली जिल्हा कारागृह येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे, पालकमंत्री विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, कारागृह अधीक्षक विजय कांबळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अरुण मदने, तुरुंग अधिकारी माधुरी मोरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की माणसाच्या हातून अनावधानाने झालेल्या अपराधासाठी त्याला स्वतःच्या स्वजन आणि नातेवाईकांपासून दूर राहणे हीच मोठी शिक्षा असते. पश्चातापाक्त कैद्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी अनेक उपक्रम कारागृह प्रशासनाकडून राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष करण्यात आला आहे. नातेवाईकांशी संवाद साधून बंद्यांचे मनपरिवर्तन होऊ शकते, त्यांना चांगले जीवन जगण्याची उमेद मिळू शकते असंही ते म्हणाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की मनपरिवर्तन होऊन चांगल्या वर्तणुकीमुळे किंवा अन्य कारणाने शिक्षेत सूट मिळालेल्या बंद्यांचे पुनर्वसन होऊन त्यांना माणूस म्हणून चांगले जीवन व्यतीत करता यावे म्हणून शासन अनेक सकारात्मक उपक्रम राबवत आहे. त्या दृष्टीने कौशल्य विकासाचे धडे त्यांना देण्यात आले आहेत. कारागृहातील मूलभूत सोयी सुविधांसाठी आवश्यक निधी सदैव उपलब्ध करून देऊ असेही ते म्हणाले आहेत. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा कारागृहात बंद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग क्युबिकल कक्षाला भेट देऊन पाहणी केली. सांगली जिल्हा कारागृह येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलाखत कक्ष बांधण्यात आलेला आहे. यामध्ये एका वेळी 10 कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटता येणार आहे. यासाठी 62 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. न्यायाधीन बंद्यांना आठवड्यातून 1 दिवस, शिक्षाधीन बंद्यांना 15 दिवसातून 1 वेळेस नातेवाईकांसोबत भेट घेण्यात येते. त्यामुळे मुलाखत कक्षामुळे बंद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत भेटण्यास सुसज्ज मुलाखत कक्ष जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात आले आहेत. बंद्यांना आणि बंद्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या वकिलांना प्रत्यक्ष भेटीवेळी या मुलाखत कक्षातून संवाद साधता येणार आहे. बंद्यांची नातेवाईकांबरोबर समक्ष भेट झाल्याने त्यांचा ताणतणाव कमी होऊन गुन्हेगारीपासून दूर जाण्यासाठी त्यांची मानसिकता तयार होण्यासाठी मदत होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग सांगली यांच्या वतीनं कारागृहातील एकूण 81 बंद्यांना संगणक डाटा एंट्री ऑपरेटरचे प्रशिक्षण दिले गेले. ते सर्व या डाटा एंट्री परीक्षेत उत्तीर्ण झाले. यापैकी 66 बंदी जामिनावर मुक्त झाले. सध्या कारागृहात 15 बंदिस्त असून त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.